सांगलीतील संजयनगर परिसरासह सर्व ठिकाणच्या झोपडपट्टीवासियांना लवकरच त्यांच्या हक्काची घरं मिळतील, अशी माहिती आमदार सुधीरदादा गडगिळ यांनी दिली आहे. संजयनगर येथे आयोजित प्रचार फेरीच्या वेळी ते बोलत होते. भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सुजित काटे यांनी संजयनगर येथे प्रचार फेरीचं आयोजन केलं होतं. सुधीरदादा यांचं प्रचंड उत्साहात फटाक्यांच्या आतिषबाजीत वाजंत्रीच्या तालात पुष्पवृष्टी करीत स्वागत करण्यात आलं. सुधीरदादा गाडगीळ, माजी नगरसेवक शीतल पाटील, सुजित काटे तसेच उपस्थित नागरिकांनी नारळ फोडून प्रचार फेरीला सुरुवात केली. संजयनगरमधील झोपडपट्टीवासियांचे हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करणार आहेत. त्यांना हक्काची घरं लवकरच मिळणार आहेत. सांगलीत 42 ठिकाणी महापालिका क्षेत्रात झोपडपट्टीचा प्रश्न सुधीरदादा यांनी निकालात काढला. जागांचे मोजमाप व लेआउटचं काम झालं. काही झोपडपट्टीवासियांची नावंही 7/12ला लागली आहेत. तसेच सिटी सर्वेलाही नोंद होती आहे. त्यामुळे संजयनगर परिसरातील झोपडपट्टीवासी सुधीरदादांच्या कामावर खुश आहेत. ते स्वतःहून प्रचार फेरीत सहभागी झाले असून दादांबद्दल आभार व्यक्त करतात. संजयनगर परिसरातून या खेपेसही सुधीरदादांना मोठं मताधिक्य देऊ संजयनगरमधून प्रचार फेरी चिंतामणीनगरकडे गेली. तेथे प्रत्येक चौकात दादांचं फटाक्यांची आतिषबाजी आणि पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं. काँक्रीटच्या रस्त्यावरून प्रचार फेरी निघाली होती. भाजपा सांगली शहर उपाध्यक्ष दीपक माणी, गिरीश शिंगणापूर, उमेश खोत, अर्जुन मदने, प्रियानंद कांबळे, विजय काटकर, युवराज काटकर, सचिन काटे, कल्पना काटे, सुरेश पवार, रवींद्र सदामते, सुशांत काटे, सुशील काटे, निर्भय काटे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक प्रचार फेरीत सहभागी झाले होते. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.